कितीच नाहीत बघा एवढं मग येतात मग पप्पा द्यायला अरे लई माझीच पोरगी गोला पटकेचा सांग मी गेअर कुठे सांग बरं आता गेअर गेअर कुठे मगापासून चालू आहे रे गाडी ह्या कॉर्नर वरनं वळली की नाही सारखी म्हणते की थांब गाडी म्हणून घेतलेली गाडी ना मला बघायची ते कशी चालवतात ते मला येते गाडी चालवायला मला काही प्रॉब्लेम नाही गाडी चालवायला शिस्तीत जायचं आता येते त्यांना गाडी चालवताना मला बघायचंय गाडी चालवू शकते काही अडचण नाही तिला त्याचा अप्रूव नाही रे पोरं गाडी चालवते बैलगाडी चालवते गाडी चालवायला ड्रायव्हर म्हणून हिरवळ बघून का खरंच मन प्रसन्न होतं की नाही काय झालं की ब्रेकवर पाहिजे पटकन ब्रेकवर पाहिजे मग पुढे मग येतात मग पप्पा द्यायला कितीच नाहीत बघा एवढा दाद्या तिकडे लक्ष असू दे तिथं ब्रेक कडे गाईज बघा तू जवळ बसले मी दाखवलेलं तसंच बाबा गाडी चालवायला लागल्यात अरे अरे काय काय डिस्टर्ब चालत नाही हो हे कशाला हात ठेवायला हवे तिथं तिकीट कोण देणार गाडी तुम्ही बाहेर यायला लागलाय शिस्तीत एकदम शिस्तीत आता मी एवढं म्हणलो की नाही आता ते शब्द पाळायसाठी गाडी पाहावं लागेल गेरीबिरी बघ काय काय गेरीबिरी शिफ्ट केलेला नाही तिथं तिथं मग क्लच कुठे गेला होतो 8 मीटर चौथा टाकलं या जाते त्यांच्या घरात विषयी त्यांच्या घरात जाते प्रकरणी बाबा आणि काय विषय त्यांच्या घरात अरे लई माझीच पोरगी गोला पटकेचा सांग कोल्हापुरात येतो चप्पल अडकलं आता सगळं अडकणार रे चप्पल काय शेजारी बसणाऱ्या माणसांना लक्ष ठेवायचं नाही दंगा पण करायचं माझी चूक होत नाही ते काय मला अल्टोची सवय आहे सोड ते काय फार हे नाही आहे फक्त कसं ह्याचं एकदा कॉन्फिडन्स आला की संपला विषय गाडीला गेअर लवकर शिफ्ट करायला लागतं रे या अल्टो सारखं नाही एका गेअर ते बघा गेअर कसं हे करायचं मी गेअर कुठे सांग बरं आता गेअर गेअर कुठे आहे गेअर कुठे आहे गेअर कुठला काय घेऊ काय ते काय ते हँडब्रेक आहे तो हँडब्रेक आहे गेअर मग हे समोर गेअर आहे तेच की म्हणाला गेअर मम्मी इंडिकेटर कसं काय लावतं गाडीचं इंडिकेटर कसं लावतात हे हाताला फिरवायचं तुमचा आहे मम्मीला विचारलं मम्मी एसी कुठं असतो एसी गाडीचा काय गाडी चालू काय बटन दाबलं की एसी चालू कुठं असते का गाडीचा एसी तिथंच काय सगळं असतं काहीतरी जेवणात मम्मीकडे एक प्रश्न विचारत तुला तो एवढी अंडे खातीस रोज 15-20 अंडे खातीस कोंबडी पहिली का अंडे पहिला कोंबडी मग अंड कसं काय कोंबडीचा जन्म झाला ना असं थोडं कसं कोंबडी अंड्यात कोंबडी येते मग अंड पहिलं अंड पहिलं कसं काय मग अंड कोणी घातलं मग कोंबडी कसं काय पहिलं अरे कोंबडीचा असा जन्म झाला असं आर्टिफिशियल कुठल्या तरी गोष्टीतून जन्म झाला असेल कसं काय जीन्स मधून होऊ शकते ना कसं होतं आणि नंतर मग कोंबडी जन्म अंड पडलं मग त्याचं ते सुरुवात झाली म्हणजे जसं पहिला स्त्री पुरुष निर्माण झाली आणि नंतर त्याच्यापासून उत्पत्ती होऊन मानवजात वाढली तशी कोंबडी निर्माण झाली अंडू पहिला होऊ शकत नाही अंडी देणारी कोण सांग मानवाला ते मॅन्युफॅक्चरिंग करताना कसं केलं त्यानं ते जरा देवाच त्यात अंदाज चुकलाय का ते कसं दोन हात 2 पाय हे कसं दिले पाला इकडे तिकडे तुम्हाला हालचाल काहीतरी शिकारी बिकारी करायला किंवा तोडायला ते असं या दृष्टिकोनात तुम्हाला ते दिलं आणि लोक काय दिलं की बाबा ही बुद्धी समजायला की आपल्याला काय खायचंय काय नाही ती बुद्धी एवढी चालवली मानवाने सगळं जगच पलटून टाकलं मग त्या आता बुद्धी लई चालायला लागल्या सगळ्यांची आणि त्या मानवाचं सगळ्यात उत्तम उदाहरण सगळ्यात उत्तम उदाहरण आहे उत्तम उदाहरण वायसाठी गाडी चालवायची आपल्यासाठी चालवायची असते कोणाला दाखवायसाठी नाही चालवायची गाडी